स्वामिकात गुरु भक्ती, स्वामिकात गुरु भक्ती, पितृवचन सेवापती, हेची विष्णूची महापूजा, अनुभावना ही दुजा. विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग अखिल कोटी ब्रह्मांड नायक षडगुण अवसेर संपन्न जगत आधार भगवान पंढरीशी पांडुरंग परमात्मा मुक्त कैवल्य विश्व माऊली ज्ञानोबराय वैराग्य रास रसिक जगद्गुरु तुकोबराय आणि प्रेमाची मूर्ती असणारे श्री संत नामदेवराय अधिकरून सकल संतांच्या चरणारवंदी सेवा समर्पित करण्याकरता सेवेकरता निवडलेला जो अभंग आहे, ज्यांच्या बोलण्यामध्ये सूर्याची प्रखरता आणि चंद्राची शीतलता किंवा आकाशाची विशालता आणि समुद्राची अथंगता, हिमालयाची मथुंगता, आईची वात्सल्यता, मित्राची सख्यता, कधी कधी वज्रापेक्षा कठोर समजलेण्यापेक्षा मूर्दंग असे शब्द त्यांच्या वाणीमध्ये, असे महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण देहूचे सुप्रसिद्ध साधू, जगाचा संसार सुखाचा व्हावा म्हणून स्वतःच्या संसाराची रात रांगोळी करणारे वैराग्य संपन्न श्रीमंत श्री संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबराय यांच्या गाथेतील उपदेशपर प्रकरणातील हा 4 चरणाचा अभंग असून, प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय मुलांचा कोणता धर्म आहे आणि गुरुची सेवा केल्याच्या नंतर त्याचं पुण्य काय आहे आणि स्वामीची सेवा केल्याच्या नंतर त्याचं पुण्य काय, हे 3 उपदेश या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय करतात. विठ्ठल अभंगाचा भाव असा आहे की स्वामिकात गुरु भक्ती. या अभंगामध्ये 3 सेवा सांगितलेल्या आहे महाराजांनी. पहिली सांगितली स्वामी सेवा, दुसरी सांगितली गुरु सेवा आणि तिसरी सांगितली पितृसेवा. विठ्ठल शास्त्रामध्ये सुद्धा 3 प्रकारची सेवा आलेली आहे, परंतु ती सेवा नंतर सांगतो. अगोदर थोडासा परिहार द्यायचा म्हटलं म्हणजे की आजची ही कीर्तनाची सेवा खरं म्हणलं तर मला तर करायचीच नव्हती, परंतु आमचे गुरुवर्य श्री गुरु कृष्णाबाबांची आज्ञा आणि गुरुवर्य श्री हरिभक्तपरायण दत्ताबाबांची आज्ञामुळे मला मोडता नाही आली, म्हणून ही सेवा माझ्याकडे आली. विठ्ठल विठ्ठल. तुम्ही म्हणसाल वडिलाची पुण्यतिथी आणि मुलाचं कीर्तन कसं काय, परंतु आता गुरूंची आज्ञा असल्यामुळे मला मोडताना मी बाबाला विचारलं, बाबा प्रश्न खूप मोठा पडला हो मला, अभंग कोणता घ्या म्हटलं कीर्तनाला. मी तर काय आतापर्यंत पहिलंच कीर्तन आहे म्हणजे एका विद्यार्थ्यानेच केलं असेल, आतापर्यंत असा एकच विद्यार्थी झाला, मीच मुलाच्या त्या वडिलांच्या पुण्यतिथीचं कीर्तन करतो. परंतु बाबा म्हटले काय नाही, बाबांनी मला जो अभंग सांगितला तोच अभंग मी सेवेकरता निवडलेला आहे. म्हणून आज माझ्या कीर्तनामध्ये श्री गुरु बाबा उपस्थित आहे. आता गावगाव कीर्तन केलेलं ते वेगळं असतं, गावगाव कीर्तन जर करत असताना दडपण येत नसतं, पण आता इथं उभं राहिल्याच नंतर कसं दडपण येतं. बाहेर गावी काही दडपता येतं पण इथं दडपता येत नाही ना. आता बाबाचे सुद्धा धन्यवाद माझ्यासाठी. इथं रात्री सुद्धा बाबांनी माझ्या म्हणण्यावर कीर्तन रूपी सेवा घेतली, कीर्तन केलं आणि आज माझ्यासाठी कीर्तनासाठी आले. आणि तसेच आमचे गुणीजन मंडळी हरिभक्तपरायण मृदंगाचार्य आळंदीवरून पुन्हा माझ्या प्रेमापोटी आले. महाराजांनी सांगितलं, महाराज 3 दिवस कीर्तनाला येतो तुमच्या घरी, तुमच्या घरी मी मृदंग वाजवायला सेवा देतो, परंतु तुम्ही जर म्हणसाल की महाराज तुम्हाला पाकिट देतो तर येणार नाही असे म्हणले. विठ्ठल विठ्ठल. मला वाटतं महाराज परमार्थामध्ये आल्याच्या नंतर अशी माणसाला जर गावली तर आणखीन काय पाहिजे. म्हणून महाराज म्हणतात ना तेची फळ, कारण की आपल्याला कोणतं फळ प्राप्त करायचं असलं तर आपल्याला परमार्थ शुद्ध अंतकरणाने केला पाहिजे. म्हणून माझ्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नसल्यामुळे ही सर्व गुणीजन मंडळी माझ्याकरता उपस्थित आहे. आमचे हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज आंध्रोडून त्यांना मी फोन केला होता. महाराज ते म्हणले काय हरकत नाही बाबा, मी येतो तुमच्यासाठी. त्यांनी सुद्धा एका शब्दावर हो म्हटले. आणि तसेच आमचे हरिभक्तपरायण आमचे आदरणीय श्री हरिभक्तपरायण गोळे महाराज विष्णू महाराज गोळे ते सुद्धा गायनाच्या साथी करता उपस्थित आहे. आणि तसेच हरिभक्तपरायण गणेश महाराज पांडव ते सुद्धा गायनाच्या साथी करता उपस्थित आहे. तसेच हरिभक्तपरायण ज्यांच्या मुखरविंदातून मस्त गोडपैकी दोघांनी चाल म्हणली. आता इथं असं झालंय, इंद्रासारखे वादक आहे आणि गंधर्वासारखे गायक आहे. विठ्ठल विठ्ठल. आता वर्णन माझ्या मुखातून करावं ते मला शोभा देणार नाही, कारण की
ज्यावेळेस महाराजांनी चाल सुरुवात केली त्यावेळेस असं वाटलं आता पकवादाची पुडी न फुटायला. गेल्या वर्षी फुटली होती ना महाराज कीर्तन चालीच्या वेळेस, कारण की ठाईच तशी म्हणली होती महाराजांनी. आमचे गुरुवारी बाबा पाठामध्ये अजून नाव घेतात. बाबा सांगतात विष्णू महाराज हे जुन्या आळंदीचे आहेत म्हणतात, त्यांनी आळंदीमध्ये खूप सेवा केलेली म्हणतात. मी अभिमान म्हणून सांगत नाही, परंतु खरंच महाराज आळंदीमध्ये त्यांनी काही काही दिवस घातलेले आहे आणि त्यांना माहिती आहे कोणत्या कीर्तनकाराला काय लागतं. तर विठ्ठल मी त्यांना फोन केल्याच्या नंतर ते कधीच नाही म्हणले. नाही म्हणले आपल्या घरचाच कार्यक्रम आहे, मी तुमच्यासाठी कधी पण हजर येतो. आणि ते सुद्धा 2 दिवस झाले कार्यक्रमाला येतात, काल आणि रात्रीपासून. आणि तसेच आमचे हरिभक्तपारायण हरिभाऊ भोने ते माझ्यासोबत राहायला असतात. आता अक्षय महाराज दूर गेले त्याच्यामुळे त्यांचेच भाऊ मला जवळ करणं आले. विठ्ठल विठ्ठल फक्त एवढा होता की अक्षय सक्का होता आणि आता सावतर झाला. विठ्ठल महाराज सुद्धा माझ्या कीर्तनासाठी आले. ते दिवाळी सोडून माझ्यासाठी थांबले. मी म्हणलं थांबा म्हणलं. आणि ते माझ्याकरता सुद्धा आळंदीहून आल्याच्या नंतर घरी गेले नाही. घरी मला वाटतं गेले असतील 1 दिवस, परंतु लगेच इथं आले बहिणीच्या घरी. आल्याच्या नंतर इथं 3 दिवस कार्यक्रमाला ते पण थांबणार आहेत. त्यांचे सुद्धा धन्यवाद. तसेच आमच्या आळंदीहून आलेले आमचे हरिभक्तपारायण मृदंगाचार्य कुणाल महाराज नागोलकर ते सुद्धा कीर्तनासाठी उपस्थित आहे. आमचे गायनाचार्य रात्री कीर्तन चाल म्हणली महाराज, या मुलांनी गायनामध्ये पहिला नंबर आणलेला आहे आळंदीमध्ये. याच्यासाठी एकदा टाळी वाजवा. आणि 2 वर्ष झाले हा मुलगा तालाला बसतो, याचा सुद्धा पहिला नंबर आलेला आहे. याच्यासाठी टाळा वाजवा. कारण महाराज सांगतात की एखादं बीज जर शुद्ध जर असलं आणि त्या वंशामध्ये जर एखादा हरिभक्त जर जन्माला जर आला तर ते हरिभक्त असे झाले पाहिजे. कुणाल महाराज आणि आदित्य महाराज सारखे. मला वाटलं नव्हतं विष्णू महाराजांच्या मागे आदित्य महाराज अशी चाल म्हणतील म्हणून. आणि सुंदरपैकी रात्री कीर्तन चाल त्यांनी म्हणली. आणि तसेच तुम्ही सर्वजण गुणीजन मंडळी, आमची माता भगिनी, आमच्या सर्व माता मावल्या माझ्या कीर्तनासाठी कधी पण उपस्थित असतात. आज आमच्या वनमाला मावशी सुद्धा कीर्तनासाठी आल्या. आमच्या सर्व लताबाई मथुरा मावशी सगळ्या महिला भजनी मंडळ माझ्यासाठी आल्या धावत. त्यांचा अत्यंत पंढरी महाराजावर प्रेम आहे त्यामुळे त्या आल्या. विठ्ठल विठ्ठल कोणी राहिलं का बघतो एकदा मागं. चोपदार राहिले आपले मारुती महाराज सुद्धा राहिले. त्यांना मी सांगितलं तुम्हाला 3 दिवस सेवा करावी लागेल, ते म्हणले ते सुद्धा आले. आमचे रमेश मामा, सगळेच गुणीजन मंडळी, आमचे मदन मामा आणि आमचे विनोद महाराज. आता सगळ्यांना गावातला कार्यक्रम म्हणल्यामुळे मी शब्द टाकल्याच्यामुळे कोणीही पाळला नाही. आणि मी आमच्या सहज बंडू महाराजांना विचारलं, म्हणलं तुम्हाला कार्यक्रमाला आले पण तुम्ही टाळ घेऊन का उभे नाही राहिले. तर त्यांनी सांगितलं मला असा असा त्रास आहे, त्यामुळे ते सुद्धा आले नाही. आणि माझे परम आदरणीय श्री गुरु यादव बाबा माझ्या कीर्तनासाठी आहे. बाबासाठी एकदा टाळी वाजवा. बाबांना म्हणलं बाबा मला 3 दिवस मदत करा. बाबा म्हणले 3 दिवस काय, मी तुझ्यासाठी कधी पण आहे. विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय स्वामीची सेवा सांगतात, गुरुची सेवा सांगतात आणि मुलाने कोणती सेवा केली पाहिजे आणि त्या सेवेचं फळ कोणतं आहे याच्या अभंगामध्ये सांगतात. विठ्ठल विठ्ठल स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती. दासाने स्वामीची सेवा केली पाहिजे आणि शिष्याने गुरुची सेवा केली पाहिजे आणि मुलाने पित्याने जे वचन दिलं पाहिजे ते वचन पाळलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल ही 3 सेवा या अभंगामध्ये महाराज प्रतिपादन करतात. परंतु महाराज का हो तुम्ही या 3 सेवा सांगितल्या आम्हाला इथपर्यंत मान्य आहे, परंतु तुम्ही स्वामी काद गुरु भक्ती पितृवचन सेवापती आणि आणखीन या सेवा केल्याच्या नंतर त्याचं पुण्य काय. तर जगद्गुरु तुकोबाराय सांगतात हेची विष्णूची महापूजा, हीच भगवंताची विष्णूची महापूजा होते. आणि महाराज ही पूजा जर करायची असेल तर तुम्हाला काय करावं लागेल. तर जगद्गुरु तुकोबाराय सांगतात सत्य बोले मुखे, तुमच्या मुखातून तुम्हाला सत्य बोलावं लागेल. आणि दुःखवे अनेकांच्या दुःखे, तुम्हाला दुसऱ्यांच्या दुःखामध्ये सहभागी व्हावं लागेल. किंवा काही दुःख झालं गणेश महाराजांना, त्याच्या दुःखामध्ये मी सहभागी व्हावं आणि त्या दुःखामध्ये मी त्यांना मदत करावी म्हणून दुःखवे अनेकांच्या दुःखे. आणि आणखीन काय आहेत हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही दुजा. आणखीन महाराज आम्ही काय करावं. तर जगद्गुरु तुकोबाराय सांगतात बाबा तुला तुझ्या जीवनामध्ये तुला जर हे 3 फळं जर 3 सेवा केल्याच्या नंतर तुला जर दुसरं कोणतं फळ प्राप्त करायचं काम नाही. तुझ्या फक्त हातामध्ये बळ पाहिजे आणि तुझा एकच निश्चय पाहिजे, निश्चयाचे बळ आणि तुका म्हणे तेची फळं. विठ्ठल हे सगळं केल्याच्या
केल्याच्यानंतर तुला फक्त कोणतं बळ पाहिजे? फक्त तुझा एक दृढ असला पाहिजे आणि निश्चय असला पाहिजे. निश्चय असल्याच्या नंतर तुला त्या सेवेचं फळ मिळेल. शास्त्रामध्ये महाराजांनी 3 प्रकारची सेवा सांगितली. या मृत्यू लोकामध्ये जन्माला आलेला प्रत्येक जीव सेवा करतो, कुणाची ना कुणाची सेवा करतो. आमचे श्रीगुरु डॉक्टर बाबा पाठामध्ये सांगत असतात. विचार सागराच्या या वर्षीचा बाबा सांगत होते 6व्या तरंगामध्ये. बाबा म्हणायचे की तिथं गायीचा दृष्टांत आलेला आहे. बाबा सांगायचे की गायीचं शेण असतं आणि ते गायीचं शेण काय असतं महाराज? खाली पडलं म्हणजे त्या गायीने संडास केल्याच्या नंतर ते शेण खाली पडतं आणि ते शेण खाली पडल्याच्या नंतर माता माऊली सडा टाकायला आणतात. तर माता माऊली ज्यावेळेस ते शेण उचलतात आणि काय होतं? त्या शेणाला काहीतरी खालचे खडे लागतात आणि ते खडे लागल्याच्या नंतर जसं ते गायीचं शेण उचलतं तसं त्या शेणाला खालचे खडे लागतात. तसं परमार्थामध्ये आल्याच्या नंतर आपण जर कोणती जरी साधारण जरी सेवा केली तर त्या सेवेचं फळ मिळतं. म्हणून महाराज म्हणतात कोणती सेवा करायला पाहिजेत? तर महाराजांनी 3 सेवा सांगितल्या. पहिली अनर्थक सेवा, दुसरी निरर्थक सेवा आणि तिसरी सार्थक सेवा. विठ्ठल विठ्ठल. ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात एखादा जर साधक जर परमार्थामध्ये नवीन आला आणि त्याला ज्ञानोबरायांनी सेवा सांगितलेली आहे. जेथ ज्ञानाचा कुरुठा तेथ सेवा हा दारवंठा, तो स्वाधीन करी सुबटा ओळखुनी. सेवा हा दारवंठा. ज्ञानोबराय सांगतात बाबा तुला परमार्थामध्ये जर यायचं असेल तर बघ तिथं सेवा हा दारवंठा आहे. तिथं जे दार आहे ते सेवेचं दार आहे. तुला त्या सेवेतून माध्यमातून तुला पुढे जावं लागेल. आणि मला वाटतं माझं काही जरी गेल्या जन्मातलं पुण्य असेल आणि मला माझ्या जीवनामध्ये मी जेव्हा परमार्थामध्ये नवीन येत होतो तेव्हा गुरुवरे बाबांना भेटलो आणि गुरुवरे यादव बाबांना भेटलो. या गुरुवरे दोन्ही महात्म्याची संगती माझ्या जीवनामध्ये लाभली. आळंदीमध्ये गेल्याच्या नंतर सुद्धा आमचे गुरुवरे मला चांगले गुरुवरे लाभले. प्रत्येक गुरुवऱ्यांच्या कृपा आशीर्वादाने आज या नारदाच्या गादीवर मी उभा आहे. तुम्हाला खोटं सांगत नाही. ज्या संस्थेमध्ये शिकत आहे त्या संस्थेमधले विद्यार्थी, त्या विद्यार्थ्याला फी नाही, शिक्षकाला पगार नाही. गेले 70-80 वर्ष झाले आमचे श्रीगुरु कुरेकर बाबा आज यावर्षी 94 वर्ष चालू आहे. त्यांना 94 वर्ष झाले सेवा करतात संस्थेमध्ये. का तर निष्काम सेवा आहे महाराज. ती सार्थक सेवा सांगतात महाराज. विठ्ठल विठ्ठल. अशा महात्म्याची भेट दुर्लभ आहे. गीतेमध्ये सांगतात ना महात्मा सुदुर्लभ सांगितलेले गीतेमध्ये भगवंताने. आणि अशा महात्म्याची भेट का दुर्लभ आहे? कारण की बहु अवघड आहे संत भेटी, परी जग जेठी करुणा केली. अवघड आहे संत भेटी. याचा थोडासा आवाज वाढवा बरं. बहु अवघड आहे संत भेटी, परी जग जेठी करुणा केली. जगद्गुरु तुकोबराय तर सांगतात की संतांची भेट जेव्हा मला माझ्या गुरुवर्यांची भेट झाली तर जगद्गुरु तुकोबरायाने संत भेटी तर सांगितली महाराज. परंतु तुकोबराय सांगतात तो काळ सुद्धा धन्य आहे. धन्य काळ संत भेटी, पायी मिठी पडली तो. आणि त्यांच्या पायावर माझी मिठी पडल्याच्या नंतर काय झालं? संदेहाच्या सुटल्या गाठी. आणि काय झालं महाराज? तर झालो पोटी शीतळ. माझ्या मनामध्ये काही संशय होते ते संशय निवृत्त झाले महाराज. गुरुला शरण गेल्याच्या नंतर नाथ बाबा सांगतात सद्गुरुशी शरण जाय त्यासी ब्रह्म प्राप्ती होय. जो एखादा जर सामान्य साधक परमार्थामध्ये आला आणि तो सेवा करायला लागला, पहिली स्वामी सेवा, दुसरी सेवा सांगितली महाराजांनी गुरु सेवा. आणि गुरुकडे गेल्याच्या नंतर गुरुच्या चरणाजवळ जेव्हा आपण ज्ञान ग्रहण करतो, त्यांच्याकडे काही अध्ययन करतो, तर महाराज सांगतात ती सेवा जगद्गुरु तुकोबराय म्हणतात ती सेवा केल्याच्या नंतर त्या सेवेचे जे फळ आहे ना ते फळ माणसाला एका जन्माचं नाही, 2 जन्माचं नाही. रात्री बाबांनी सांगितलं, परंतु मी सांगतो माझ्या अधिकाऱ्याने 7 जन्म तर ते फळ माणसाला मिळतं. परंतु तुकोबराय सांगतात या काळाला का धन्यता देतो? कारण की संत भेटण्याकरता माणसाला भाग्य लागतं. पुण्य पोशिले असाधारणे ते तुझेची गुण वानने देऊनी आज उत्तीर्णे झाली. ज्ञानोबराय ज्ञानेश्वरी मध्ये सांगत होते
की ज्ञानोबा सांगतात की ज्या वेळेस मी ज्ञानेश्वरी सांगत होतो आणि ज्ञानेश्वरी सांगत असताना साक्षात माझे गुरु श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज समोर बसले आणि त्यांच्या समोर मी बसल्याच्या नंतर ज्ञानेश्वरी सांगतो आणि ज्ञानेश्वरी सांगत असताना ज्ञानोबारायाकडे एखादा सामान्य साधक ज्ञानोबारायाकडे गेला आणि का हो ज्ञानोबाराय, तुम्ही इतकी गोड ज्ञानेश्वरी सांगता, इतका गोड अमृत अनुभव सांगता, इतका गोड तुम्ही गाथा निर्माण केला, इतका गोड तुम्ही हरिपाठ निर्माण केला, इतकी गोड चांगदेव पाशिष्टी महाराज, परंतु तुम्ही हे जे सांगता नेमकं तुमच्या वाणीमध्ये कोणत्या जन्माचं तप आहे? तर ज्ञानोबाराय त्या साधकाला असं गोड पैकी उत्तर दिलं. ज्ञानोबाराय सांगतात की माझ्या सत्यवादेचे हे तप वाचा केली बहुत कल्प आणि तेची फळाची महाद्वीप पातली प्रभू विठ्ठल विठ्ठल. महाराज म्हणतात बाबा, त्या साधकाला ज्ञानोबारायांनी सांगितलं, खूप गोड उत्तर दिलं. माझं एका जन्मातलं तप नाही, माझे 2 जन्मात तप नाही, माझे सत्यवादाचे तप वाचा केली बहुत कल्प. कल्पान कल्पे मी काय केलं, माझ्या मुखातून सत्य बोलू. म्हणून महाराज सांगतात सत्य बोले मुखे. म्हणून आपल्या मुखातून कसं बोललं पाहिजे, सत्य बोललं पाहिजे. म्हणून महाराज सुद्धा सांगतात की पूर्वजन्मातलं पुण्य लागतं. ज्ञानोबाराय सांगतात मी अनेक जन्मापासून सत्य बोलत आलो, म्हणून माझ्या मुखारविंदातून गोड अशी ज्ञानेश्वरी पडली. परंतु का पडली, तर माझे साक्षात गुरुवरे समोर बसले आहे आणि गुरु समोर बसल्यानंतर मला काही भीती राहिली नाही. तसं आज माझ्या जीवनामध्ये असं वाटतं कृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. आज बाबा माझ्या समोर उभे आहेत आणि बाबा माझ्या समोर बसल्यामुळे मला आज काहीच वाटणार नाही. विठ्ठल विठ्ठल. बहुत जन्माचं पुण्य फळाला आलं पाहिजे आणि ते पुण्य फळल्याच्या नंतर महाराज म्हणतात आपल्या जीवनामध्ये काय होतं. कोणत्या जन्मातलं पुण्य सांगितलं तर जगद्गुरु तुकोबाराय सांगतात पुण्य फळले बहुत पुण्य फळले बहुत दिवसा भाग्य उदयाचा ठसा झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावलो आजी फिटले माझे कोडे बहु दुःखाचे साकडे. महाराज म्हणतात की माझं पुण्य फळाला आलंय, भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय. ज्यावेळेस मला माझे गुरु भेटले त्यावेळेस माझा काळ तर धन्य झाला, परंतु माझं गेल्या जन्मातलं पुण्य या दिवशी माझं फळाला आलं. तसं मला वाटतं
जसं लागते तसं प्रमाण दिलं. उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली, चिंता जीवनातून निघून गेली महाराज. चिंता कुठल्या प्रकारची राहिली नाही. आणि म्हणून तुकोबराय म्हणतात माझ्या जीवनामध्ये कुठल्याच प्रकारची चिंता नाही. का चिंता नाही तर आता मला गुरु भेटले. कारण की महाराज सांगतात असा एखादा महात्मा साधू जर भेटला तर नाथ बाबा सांगतात तो महात्मा कसा असतो, तो अंतकरणामध्ये बसतो. एका जनार्दनी साधू हृदय वसे ब्रह्मानंदो, असा साधू अंतकरणामध्ये बसतो. म्हणून तुकोबराय सांगतात माझ्या गुरुची जागा कुठं आहे, माझ्या गुरुची जागा माझ्या अंतकरणामध्ये आहे. नाथ बाबांनी तेच सांगितलं. आणि जगद्गुरु तुकोबरायचे पटशिष्य श्री संत निळोबाराय सुद्धा सांगतात की तुकोबरायचे अभंग ज्यावेळेस वाचले निळोबारायांनी आणि वाचल्याच्या नंतर निळोबारायाच्या मनामध्ये एवढा भाव निर्माण झाला म्हणून तुकोबरायाचा धावा केला. का तुकोबरायाचा धावा केला त्यांना माहीत होतं तुकोबराय श्रेष्ठ आहे. का श्रेष्ठ आहे त्यांना माहीत होतं तुकोबरायासारखा महात्मा या अवनी तलावर पुन्हा अवताराला येणार नाही. प्रत्येक काही एखादा कीर्तनकार सांगत असतो की तुकोबरायांनी ज्यावेळेस या अवनी तलावर आल्याच्या नंतर की खूप कष्ट भोगले, परंतु महाराज खरंच तुकोबरायासारखा महात्मा या अवनी तलावर जेव्हा अवतार घेतात, संत अवताराला येतात, आम्ही जन्माला येतो, आपण जन्माला येतो म्हणून जंतच राहतो. माझे शब्द नाही, श्री गुरु बाबा पाठामध्ये सांगत असतात. एखादा जर महात्मा जर आपल्याला जर गावला तर तो महात्म्याची आपल्याला भेट दुर्लभ आहे. म्हणून एखाद्या महात्म्याची जर आपल्याला दर्शन जर लाभलं तर त्या महात्म्या आपल्याला काय देऊन जातील सांगता येत. म्हणून एखादा महात्मा जर जीवनामध्ये जर आला तर त्या महात्म्याचं सहज दर्शन घेतलं पाहिजे. का घेतलं पाहिजे कारण की तो महात्मा त्यांच्या मुखामधून जर एखादा शब्द जर निघला तर तो सत्य ठरतो. कारण तो त्यांची वाणी कशी असते, महाराज म्हणतात सत्य बोले मुखे, त्यांच्या मुखातून त्यांनी आयुष्यभर सत्य बोललेलं असतं म्हणून त्यांची वाणी सत्य असते. आणि त्यांच्या मुखातून जे शब्द निघतात ते आशीर्वाद. बोलणे हित उपदेश करोनी सायास शिकवती. असे महात्मे जर आपल्याला जर भेटले तर असे महात्मे आता भेटणं दुर्लभ आहे. असे महात्मे जर बघायचे असतील तर आमचे श्री गुरु कुरेकर बाबाकडे बघावं लागेल. बाबाचा आज 94 वय असताना बाबा कीर्तन करतात. मी बाबांना यावर्षी फोन केला होता दत्ता बाबांना, म्हणलं बाबा आज बाबांचं काल्याचं कीर्तन आहे. बाबा म्हणले कोणाच्या पुण्यतिथी नाही, आमचे श्री गुरु भजन भीष्म बोधे बाबांची पुण्यतिथी 5 दिवसाचा अखंड हरिनाम सप्ताह होता आणि त्या सप्ताहामध्ये बाबांचं काल्याचं कीर्तन होतं. महाराज असा महात्मा जर दर्शन जर आपल्याला जर आता जिवंतपणे जर लाभतं तर मग या महात्म्याचे चरण आपण चरणाचं दर्शन तर घेवाच. कारण की संतांचे चरणाचं दर्शन जर घेतल्याच्या नंतर आपल्याला काय होतं, कारण की ते जेव्हा आशीर्वाद देतात ना तर आपल्या जीवनात काही दुःख असलं ते दुःख निवृत्त होतं. म्हणून कारण की ते महात्मे काय करतात, त्यांची वाचा अशी असते, त्याची वाचा सिद्ध असते. बाबांनी रात्री सांगितलं की अध्ययन केल्याच्या नंतर आपण अध्ययन कसं करावं, अध्ययन करत असताना अध्ययन कुठं करावं आणि अध्ययन केल्याच्या नंतर कोणत्या काळामध्ये करावं आणि अध्ययन करताना नेमकी आपल्या जीवनामध्ये संगती कशी असली पाहिजे. म्हणून बाबांनी सांगितलं, ज्यावेळेस मी आळंदीला चाललो, मी बाबाला विचारलं, बाबा म्हणले चालले, परंतु आळंदीला गेले तर फक्त काय करा महाराज, फक्त अध्ययन करा. नका तुम्ही कलेच्या मागे पडू, नका तुम्ही गायनाच्या मागे पडू, नका तुम्ही फालतू गोष्टीच्या मागे पडू, अध्ययन करा. आणि अध्ययन करायचं जर असेल तर बाबांनी मला एकच संस्था सांगितली होती, श्री गुरु दत्ता बाबांनी. ते समोर आहे, मी ते समोर आहेत म्हणून त्यांचं वर्णन करत नाही, कारण की त्यांनी वस्तुस्थिती सांगितली पाहिजे. का, कारण की मी बाबाला म्हणलं बाबा मी नेमकं कोणत्या संस्थेमध्ये ऍडमिशन घेऊ, तर बाबांनी मला हरिश्चंद्र महाराज जराड यांच्या संस्थेमध्ये टाकलं होतं श्री गुरु यादव बाबांनी. आणि त्याच्यानंतर मग मी पुन्हा बाबांना विचारलं, बाबा म्हणले तुला जर खरं जर शिकायचं जर असेल तर स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजच्या
बाबांच्या संस्थेमध्ये 4 वर्ष अध्ययन कर. कारण का म्हणले तर बाबा म्हणले तू गाढव आहे आणि तुला जर तुझं घोडं जर बनवायचं असेल तर तुला त्या संस्थेमध्ये जावं लागेल. तेव्हा असं एक सामान्य गाढव या अंजनीमधून गेलं आणि त्याचं घोडं झालं. आणि घोडं झाल्याच्या नंतर तुकोबराय सांगतात गाढवाचे घोडे गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे आम्ही करू दृष्टी पुढे दृष्टी पुढे आम्ही करू दृष्टी पुढे आम्ही करू दृष्टी पुढे आम्ही करू दृष्टी पुढे घोडं तुमच्या समोर आहे दिसतं तुम्हाला उभं, कारण की दृष्टी पुढेच आहे ना. आणि ही सगळा खटाटोपाचं जर कारणीभूत जर असेल तर श्री गुरु बाबांनी मला ज्यावेळेस पाठवलं तर म्हणून हे गाढवत होतं. गाढव जेव्हा आळंदीला गेलं तर त्याचं घोडं जरी तो उभं असेल तर या दोन्ही गुरुवाऱ्यांचा आशीर्वाद आणि या तुमच्या सर्व संत मायबाबाच्या कृपा आशीर्वादाने मी आज नारदाच्या गादीवर जर उभे असेल तर खरंच या दोन्ही महात्म्याचा माझ्यावर उपकार आहे. कारण की या उपकारातून मी ऋणी होणार नाही महाराज. कारण तुका म्हणे आता आणि उरलो उपकारा पुरता विठ्ठल विठ्ठल. असे अनेक गाढव आळंदीला येतात आणि ते आल्याच्या नंतर सद्गुरू जोग महाराजांच्या संस्थेमध्ये आल्याच्या नंतर ते काय करतात महाराज तर 4 वर्ष अध्ययन करतात, संस्थेची सेवा करतात, ग्रंथाचा अध्ययन करतात आणि नगर प्रदक्षिणा करतात, ज्ञानोबरायाची सेवा करतात. कारण की ज्ञानोबराय महाराज सगळ्यासाठी आई आहे. एखादी आई जर एखादं वासरू जर आळंदीमध्ये जर राहत असलं तर त्या आईचं लक्ष असतं. ज्ञानोबरायाने ज्ञानेश्वरीमध्ये गायीचा दृष्टांत दिलेला आहे. एखादी गाय असली आणि तिला जर वासरू जर असलं तर ते वासरू जर घरी जर बांधेल जर असलं आणि ती गाय जर डोंगरामध्ये जर चरायला जर गेली तर ती गाय जरी डोंगरामध्ये जर चरायला लागली पण तिचं लक्ष घरी असतं. नाना गाय चरी डोंगरी परी वस्त बांधिले चित्त घरी प्रेम तेथीचे करी स्थानापती. तिथलं प्रेम तिथं इथं उमटत महाराज. का तर कारण की वस्त बांधिले चित्त घरी, तिथं जे वासरू असतं ते घरी असतं. म्हणून ती जरी डोंगरामध्ये चरत असली परंतु चित्त कुठं आहे घरी. म्हणून ते मायेचं प्रेम जे असतं ते मायेलाच माहीत असतं. भगवान महाराजांचा अभंग आहे. मी बाबाकडे चाल शिकली होती तेव्हा या अभंगावर काय महिला मंडळ असेल पाठांतर बहुतेक मायेचे ते प्रेम मायेशी तर ठावे पुढं इतर येराने जाणावे काय कळे. एकदा पाठ केला तेव्हापासून आता माझ्याकडे गाथाच नाही आला तो. कारण की आता तुकोबराय ज्ञानोबरायांचे गाथे मला श्रवण करायची सवय लागली, पाठांतर करायची सवय लागली म्हणून प्रमाण आठवण झालं. विठ्ठल विठ्ठल. दुसरं चरण आहे त्यातलं वरी वरी कोप अंतरी भावना नाकळे जिव्हाळा इतर असती जाना काय कळे. बघा वरी वरी कोप जर असली, आपली आई जर असली तर आईने आपल्याला वरून किती जरी मारलं परंतु त्या मातेच्या अंतकरणामध्ये काय असते महाराज दया असते. वरी वरी कोप परंतु काय अंतरी भावना आहे. म्हणून तुकोबराय सांगतात अंतरीचे धावे स्वभाव बाहेरी अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी अंतरीचे धावे स्वभाव बाहेरी अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी. दरिताए परे आवरे ना दरिताए परे आवरे ना दरिताए परे आवरे ना अंतरेचे धावे स्वभाव बाहेरी अंतरेचे धावे स्वभाव बाहेरी अंतरेचे धावे स्वभावे बाहेरी अंतरेचे धावे स्वभावे बाहेरी.
अंतःकरणामधलं प्रेम दाबून ठेवता येत नाही, म्हणून तो अंतःकरणामधलं प्रेम बाहेर येतं. म्हणून माता माऊलीने आपल्या जर मुलावर किती जर राग केला, परंतु ती म्हणते माय माझं बछडं आहे ग ते, म्हणून ती माता माऊली आपल्या मुलाला कुरवाळते. म्हणून तुकोबराय सांगता अंतरीचे धावे स्वभाव बाहेरी धरीत आहे परी आवरीना विठ्ठल विठ्ठल. म्हणून महाराज सांगतात अशी माता माऊली जर असेल आणि तिच्या चरणाचं जर दर्शन जर घेतलं तर तुकोबराय सांगतात ती सेवा केल्याच्या नंतर सुद्धा जीवनामध्ये सार्थक सेवा होते. मग महाराज या मुलाने जन्माला आला आणि जन्माला आल्याच्या नंतर या मृत्यू लोकामध्ये यांनी सेवा करत असताना यांनी नेमकी पहिली सेवा कोणती करावं, आपले पहिली गुरु कोणते आणि आपले पहिले गुरु आपण आपल्याला जे गुरु आपल्याला आध्यात्मिक गुरु वेगळे आणि जे आपले पहिले गुरु असतात ते गुरु कोणते, आणि त्या गुरुकडे आपण गेल्याच्या नंतर अध्ययन करताना आपण त्या गुरुकडे कसं जायला पाहिजे. नाथबाबा सांगतात की त्या गुरुच्या दारात जर जायचं असेल महाराज तर तिथं नाथबाबांनी कुत्र्याची भूमिका दिली. संतद्वारी कुत्रा झालो, पुढे सांगतात प्रेम रसासी सोकलो, आणि कसं गेलं पाहिजे भुंकत भुंकत द्वारा आलो, आणि आणखीन कसं बसायचं ज्ञान थारोळ्या बैसलो. कारण संताकडे गेल्याच्या नंतर गुरुकडे गेल्याच्या नंतर की संत काय करतात महाराज, ज्ञान थारोळ्या बैसलो. कुत्रा कसा येतो महाराज सांगतात कुत्रा भुंकत आला हिता संती हात ठेविला माथा. असा संताकडे गेल्याच्या नंतर ते आपल्या मस्तकावरती हात ठेवतात आणि आपल्या गळ्याला जी अज्ञान रूपी साखळी असते ती साखळी तोडतात. कारण की कुत्रा गळ्याची साखळी आणि केली संतांनी मोकळी, आणि जे विषाचे दात असतात ते दात पाडतात. म्हणून एका जनार्दनी कुत्रा दात पाडून केला बोथरा. जे विषाचे दात पडल्याच्या नंतर जे अज्ञानाचे दात पडतात ते पडल्याच्या नंतर आपल्या जीवनामध्ये काय होतं तर महाराज म्हणतात आपण ती गुरुची सेवा केली पाहिजे, त्या गुरुला शरण गेलं पाहिजे. आणि गुरुला शरण गेलं की ती सेवा कोणती होते महाराज तर ती सार्थक सांगतात. आणि सार्थक सेवा सांगल्याच्या नंतर महाराज म्हणतात की मुलाचा कोणता धर्म आहे तो अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. काज गुरु भक्ती स्वामी 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 काज गुरु भक्ती स्वामी
मला वाटतं गणेश महाराजांनी गेल्या जन्मामध्ये बहुतेक कोकिळा गिळले असेल, त्यामुळे एवढा तंत स्वर आणि एवढा उंची आवाज आहे. विठ्ठला विठ्ठला. ती कोकिळा गिळली त्यामुळे ते सगळंच आत गेलं ना आणि गळा मोकळाच झाला ना. खूप सुंदरपैकी प्रमाण म्हणलं महाराजांनी, त्यांचे सुद्धा धन्यवाद. विठ्ठल गावामध्ये कीर्तन करत असताना आनंद कोणत्या गोष्टीत होतो महाराज? आपल्या माणसामध्ये कीर्तन करत असताना आनंद होतो, कारण की बाहेर गावामध्ये गेल्यानंतर नवीन चेहरे असतात आणि खेळीमेळी चालते. गावात जर असलं तर बाहेर गावामध्ये नाही करता येत असतं, इथं करावं लागते. इथं का? कारण का गावामध्ये इकडे तिकडे गेलं तरी सगळे सपाटून घेणारे, वटीत घेणार आहेत, पण बाहेर गावचे हानतील ना माणसाले. मग त्यासाठी जर थोडासा जर हो तुमचं बरोबर आहे म्हणा. विठ्ठल विठ्ठल. आई वडिलाची सेवा कशी करावी? जगद्गुरु तुकोबराय सांगतात, मुलाचा कोणता धर्म आहे तो तुकोबरायन अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगितलेला आहे. स्वामी काज गुरु भक्ती, पितृ वचन सेवा पती. आणि ही सेवा केल्याच्या नंतर महाराज म्हणतात ती सेवा कोणती तुम्हाला दुर्लभ होते? तर हेची विष्णूची महापूजा. कोणती पूजा आहे? फक्त भगवान विष्णूची हीच पूजा आहे. हेची च्या शब्दाला का रात्री बाबांनी सांगितलं हेची कीर्तन करतील तर बाबाच करतील च, म्हणून हेची. विठ्ठल विठ्ठल. चकार शब्द आहे च म्हटलं मध्ये. आणि हेची विष्णूची महापूजा, तीच विष्णूची भगवान विष्णूची महापूजा आहे. म्हणून पहिली सांगितली स्वामी सेवा, दुसरी महाराज सांगतात गुरु सेवा. स्वामी काद गुरु, गुरु भक्ती गुरु सेवा सांगतात, आणि तिसरी सांगतात पितृसेवा. ह्या दोन सेवा सांगतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. विठ्ठल विठ्ठल. आपल्या गावामध्ये जर नियम जर घातलेला असेल तर आमच्या सद्गुरू जोग महाराजांची परंपरा जर पाळत असतील तर असे एकच गुरुवरे बाबा आहे. कारण की एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम आणि तो देवा परम पूज्य जगी, असाच महात्मा जगन्नाथ महाराज म्हणतात मला आवडतो. का? कारण की फक्त भजनाचा नेम घातलेला आहे, कीर्तनाचा नेम घातलेला आहे. कारण की आळंदीला 7 ते 9 कीर्तन असतात, काही ठिकाणी समजा 8 ते 10 असतात. आणि आज थोडं लक्ष्मीपूजनमुळे थोडासा वेळ झाला म्हणून 10 वाजल्याच्या नंतर 10-15-20 मिनिटं शिल्लक वर करतो. तुम्हा सर्वांची माफी मागून अभंगाचा भाव थोडक्यामध्ये सांगतो आणि थोडीशी कथा आली महाभारतामध्ये, त्या कथेचा उल्लेख पितृवचनातून करतो आणि पुढे मग सेवेला पूर्ण विराम देतो. विठ्ठल विठ्ठल. महाराज सांगतात गुरु सेवा कशी करावी? गुरुकडे गेल्याच्या नंतर नेमकं आपण ज्ञान कसं ग्रहण करावं? ज्ञानोबराय ज्ञानेश्वरी मध्ये सांगितलेलं आहे. गुरुकडे जर जायचं असेल ना तर साधकाने कोणत्या अवस्थेत गेले पाहिजे? आपलं अंतकरण शुद्ध केलं पाहिजे. अंतकरण शुद्ध केल्याच्या नंतर आपल्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नसली पाहिजे, कारण संशयाचं पाप सांगितलेलं आहे. काय ओवी आहे? म्हणून संशयाहुनी थोर आणि अनेक पाप नाही घोर आणि विनाशाची वाघुर प्राणी अशी. कारण तो विनाश होतो. संशय जर मनामध्ये जर असला तर माणसाचा विनाश होतो. म्हणून मनामध्ये संशय नसला पाहिजे. म्हणून गुरुकडे जर जायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे? सर्व अंगाने शुद्ध होऊन गेलं पाहिजे. ज्ञानोबराय 12व्या अध्यायातल्या पहिलीच ओवीमध्ये सांगतात. काय ओवी? पहिली ओवी 12व्या अध्यायातली. जय जय व शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरतानंदे वर्षते विषय व्याळे मिठी दिदले अनोठी ताठी. पुढे गुरुचं वर्णन करतात बर का. दिदले अनोठी ताठी ते तुझे गुरु कृपा दृष्टी निर्विस्वये. पुढे सांगतात तरी कवना ते तापू पोळी कैशिनी शोकू जाळी जरी प्रसाद रस कल्लोळी पुरे तू योग सुखाचे सोहळे सेवका तुझे स्नेहाळे सोमस्थितीचे लळे पाळीशी तू. आणखी सांगतात आधार शक्तीच्या अंकी वाढविसी कौतुके हृदयकाश पल्लकी परवी निजे प्रत्यक्ष ज्योतीची वाणी करशी मन पवनाची खेळणी आत्मसुखाची बाळालेनी लेवविशी 17वीचे स्तन्य देसी अनुहतासा अल्लरुगासी समाधी बोधे निजविशी. सांगितलं ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबरायांनी. म्हणून गुरुकडे गेल्याच्या नंतर कसं जायला पाहिजे? पहिल्या ओवीत सांगितलं, पहिल्या ओवीतलं पुन्हा त्या हो सद्गुरूची कृपादृष्टी या ओवीमध्ये सांगितलं. गुरुकडे गेल्याच्या नंतर आपण कोणते विद्या ग्रहण करावी? गुरुच्या चरणाजवळ बसल्याच्या नंतर गुरुने जे काम सांगितलं ते करावं. म्हणून बाबांनी मला ही आज आज्ञा दिली. पण बाबा म्हणले तुला जसं वेळ वाकडं जमल तसं कर, कारण की मला चिंतन करायला काय वेळच भेटला नाही. 2-3 दिवस झाले सारखी धावपळ चालू आहे. आज झोप पण होईना, परंतु आता चिंतन करायला वेळ नसल्यामुळे थोडंसं काही वेळ वाकडे जर झालं तर तुम्ही सर्वजण माफ करा. जसं जमेल तसं अभंगाचा भाव तुमच्या पुढे मांडतो. नवीनच अभंग कीर्तनाला घेतला. अभंग तुम्ही काही कधी चिंतन सुद्धा केलेले नाही, परंतु बाबांनी सांगितलं ना अभंग घेतला. कारण की बाबाची आज्ञा नाही पाळायची मग कोणाची पाळायची महाराज? कारण की तेच त्यांचं सर्वस्व म्हणलं, प्रेम म्हणलं म्हणजे माझ्या प्रेमासाठी ते आले.
आणि खरंच महाराज गुरु जर जीवनामध्ये जर उतरले ना तर आपल्या जीवनातलं दुःख निवृत्त होतं बरं का. म्हणून माझ्या मनामध्ये कुठल्या प्रकारचा संशय राहिला नाही. आणि इथं कीर्तन करत असताना असं वाटतं आज खरंच बाबा कीर्तनामध्ये आहेत, म्हणून मला कानी कीर्तन करताना आनंद वाटतो. विठ्ठल विठ्ठल. गाव महाराज तुम्ही 2 सेवा सांगितल्या, परंतु नेमकी तिसरी सेवा कोणती आहे? कोणती आहे तिसरी सेवा? जगद्गुरु तुकोबराय सांगितली. कोणती सेवा सांगितली? तुकोबराय सांगतात की पितृसेवा आहे. कोणती? पित्याची सेवा केल्याच्या नंतर कोणतं फळ प्राप्त होतं? तर तुकोबराय सांगतात ती सेवा जर तुम्हाला, ते सेवेचं फळ जर तुम्हाला प्राप्त करायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल? तर तुकोबराय सांगतात त्याच्या अगोदरची जी मधली सेवा आहे ना ती सेवा तुम्हाला पूर्ण करावी लागेल. कारण मधली सेवा कोणती? गुरुसेवा तुम्हाला पूर्ण करावी लागेल. आणि गुरुसेवा पूर्ण झाल्याच्या नंतर तुमच्याकडे काय होतं महाराज? तुमच्या जीवनातले जे दुःख होतात ते निवारण होतात. आणि झाल्याच्या नंतर मग तुमची तिसरी सेवा तुम्ही करण्याकरता काय होता? प्रवृत्त होता. म्हणून पितृसेवा केली पाहिजे. म्हणून शास्त्रामधली पहिली अनर्थक सेवा, दुसरी निरर्थक आणि तिसरी जी सेवा आहे ती सार्थक. विठ्ठल विठ्ठल. एक सामान्य माझ्यासारखा अज्ञानी बालक, एक विद्यार्थी साधक होता आणि तो आळंदीमध्ये राहत असताना तो पहिल्यांदाच आळंदीमध्ये आला. आणि आल्याच्या नंतर त्यांनी विचार केला मला आता शिकायचं आहे. नेमकं शिकायचं काय? नेमकं मी कोणाकडे शिकावं त्याला असं वाटलं. तर त्यांनी एका मठामध्ये गेला आणि खूप मोठं आश्रम होतं आणि तिथं संन्यासी बाबा एक राहत होते. विद्वान महात्मे होते खूप. त्यांचं नाव सांगित नाही. खूप जुनी कथा आहे बघा, ऐकलेली आहे गुरुच्या मुखातून, म्हणून इथं बसते म्हणून सांगतो. आणि मग तो सामान्य साधक होता. तो जेव्हा गुरुकडे गेल्याच्या नंतर सर्व अंगाने त्याने काय केलं महाराज? सगळा त्याग केला. घरादारांचा त्याग करून तो गुरुकडे आला आणि विचारलं बाबा तू कोण आहे? गुरुनी विचारले त्याला. कुठून आला? त्यांनी सांगितलं मी इकून तिकून आलो आणि मला काय करायचं? तर मला काय करायचं? मला अध्ययन करायचं. त्यांनी सांगितलं गुरूंना. मग म्हटले तुला अध्ययन करायचं, परंतु ज्ञानोबरायांना आम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे म्हणे परमार्थामध्ये जर एखादा जर साधक जर येत असेल तर त्याने काय केले पाहिजे? इथे तुला सेवा करावं लागेल. जे तर ज्ञानाचा कुर्ता ते तर सेवादारवंटा सांगितलेलं आहे म्हणे. मग तुला ही सेवा करावं लागेल. नेमकी सेवा करत असताना तुला सेवा कशी करायची? तर मग मी तुला सांगतो, तुला जर माझ्याकडे हे ग्रंथ अध्ययन करायचं ना तर तू जा म्हटले आणि त्या जांभळीच्या झाडाखाली बस. इथं जांभूळ आहे, या जांभळीच्या झाडाखाली बस. आणि त्या जांभळीच्या झाडाखाली आमच्या रामभाऊ महाराजांनी खूप मोठं मुसळ मांडलेलं म्हणे. आणि त्या मुसळामध्ये काय केलं? गव्हाच्या कण्या टाकल्या म्हणे. काय म्हणते त्याला? उखळ. आणि उखळात ठेवलं मुसळ. आणि त्याच्यात टाकल्या कण्या. आणि तू काय कर? तिथं बस आणि त्या कण्या कुटत राहा. मी जेव्हा तुला बोलवील तेव्हा तू इकडे. आणि महाराज त्यांनी खरंच ऐकलं. त्यांनी सांगितलं सेवा करायची ना? बरं काय हरकत नाही, मी सेवा करतो. आणि तो गेला महाराज रामभाऊ महाराजाच्या दारी आणि तिथं बसला. आणि बसल्यानंतर दररोज ह्याचा मुसळ कुटायचा, घ्याचा मुसळ कुटायचा. रात्रंदिवस दिन रचनी हाची धंदा, बस हेच करायचा. तो तेच कुटत राहायचा. का कुटायचा? आता इथं गट्टू येत म्हणा, इथं नाही काही मुसळ गिसळ, पण कुठं तिथं होतं. आणि मग तू कुठत राहायचा. आणि बाबांकडे मग अनेक विद्यार्थी यायचे शिकायचे. असं करता करता बाबाकडे 6 वर्ष शिकवली. तुम्हाला विचार सागर शिकवला, तुम्हाला ज्ञानेश्वरी शिकवली, तुम्हाला गाथा शिकवला. म्हणून माझं एक उत्तर आहे आणि ते उत्तर तुम्ही फक्त मला द्या. ते उत्तर जर दिलं ना तर मग फक्त माझं काय झालं, मनाची समाधानी होईल. म्हणले ठीक आहे बाबा, तुम्ही उत्तर सांगा. तर गुरुवर्याने एका फळ्यावरती लिहिलं, मन एक आरसा आहे आणि त्या आरशावरती अज्ञान रूपी नावाची ती धूळ आहे, ती धूळ गुरु साफ करतो. एवढं उत्तर लिहिलं बाबा त्या महात्म्याने. आणि लिहिल्याच्या नंतर शिष्यांना सांगितलं याच्या खाली हे उत्तर वर्थ वाचा प्रश्न. मी सांगतो, नेहमी सांगत असतो, आमचे गुरुवर बाबा सांगतात, बाबाचं ऐकून सांगत असतो. बाबा सांगतात की आपल्याला जर एखादा प्रश्न जर मनामध्ये जर आला आणि त्या प्रश्नाचं शंका जर निवारण जर करायचे असेल, मला बरेच प्रश्न पडतात. मी बाबाला फोनवर विचारत असतो. बाबा म्हणतात हे काय ताण देते, पण बाबा खरंच माझ्या प्रश्नाचं उत्तर निवारण करून देतात बरं का. मला बऱ्याच ठिकाणी त्यांनी सांगितलं नेमकं कुठं चुकतंय, काय चुकतंय. तर आणि मग अशा प्रश्नाचं जर उत्तर जर आपल्याला जर ते प्रश्न जर सोडवायचा असेल तर महाराजांना महात्म्याकडे गेले पाहिजे. आणि एखाद्या सामान्य माणसाकडे जर गेलं ना, प्रश्नाचं उत्तर नाही भेटत, प्रश्न फ्री भेटतो. प्रश्न फ्री भेटतो, उत्तर नाही भेटत त्याचं. आणि मग त्या महात्म्याने ते लिहिलं आणि लिहिल्याच्या नंतर त्या साधकांना सांगितलं हे बघा वाचा पण मला मावशी. आणि वाचल्यानंतर याचं खाली उत्तर लिहा. काय लिहायचं? उत्तर लिहा म्हणे. आणि म्हणले मी या रूम मध्ये जाऊन बसतो. आणि मग ते गुरुजी काय केलं, त्या रूम मध्ये जाऊन बसले. आणि बसल्यानंतर त्या साधकांना सांगितलं काय करा, तर हे फक्त उत्तर लिहा. आणि सगळ्या मुलांनी काय केलं, मन एक आरसा आहे वाचलं एकांनी. मन एक आरसा आहे आणि त्या मन रूपी आरशावरती अज्ञान रूपी नावाची जी धूळ आहे ती गुरु साफ करतो. सगळे एकमेकाच्या तोंडाकडे बघत होते, जशी तू माझ्या बघता आता तशी.
सगळे थोबाडाकडे असं नुसते पाहायला लागले, टकमट टकटक टकटक असे पाहायला लागले. आणि पाहिल्याच्या नंतर मग उत्तर काय आहे बाबा, पोरं ते आश्चर्यचकित झाले ना. आपण तर बाबाकडे एवढं शिकलो महाराज, गुरुकडे एक डाव शिल्लक असतो बरं का, आमचे बाबा सांगतात. आणि उत्तर काय असेल नेमकं याचं, काय असेल उत्तर अक्षय महाराज सांगा. याचं उत्तर सांगणाऱ्याला मी तर जे म्हटलं ते बक्षीस देतो. सांगा याचं उत्तर काय आहे. बाबा सोडून फक्त बाबा सांगू शकतात, मला माहित आहे. विठ्ठल विठ्ठल आणि सगळे एकमेकाच्या तोंडाकडे बघत राहिले. आणि बघता बघता मग तोंडाकडे बघत असताना एक विद्यार्थी म्हणला, का रे गुरुजींनी हा प्रश्न लिहिला नेमका आपल्याला ग्रंथातला तर लिहिला असेल ना, कारण की आपल्याला ग्रंथ शिकितले का एखाद्या दुसऱ्या ग्रंथातले लिहिला असेल का, मनात तर नाही आणला म्हणे गुरुजीनं. काही जण म्हणले यार नाही, शास्त्रयुक्त प्रश्न आहे म्हणे, हा सोडवला पाहिजे. मग म्हणे बरं. आणि सगळ्यांनी काय केलं, खाली माना घातल्या आणि महाराज तिथं बसले. आणि एका जणांनी विद्यार्थ्यांनी काय केलं, ते उत्तर लिहिलं पा. आणि लिहिल्याच्या नंतर गुरुजींना आवाज दिला. गळा बसला बघा माझा, त्यामुळे जरा आवाज निघत नाही. विठ्ठल विठ्ठल आणि लिहिलं. आणि लिहिल्याच्या नंतर गुरुजींना बोलवलं, बाबाजी या तुम्ही. आणि गुरुजी आले महाराज. आणि गुरुजींना सांगितलं, बाबाजी हे बघा आम्ही तुमच्याकडे 12 वर्ष अध्ययन केलं. आणि त्या अध्ययनातून आम्ही अभ्यास करून परिपूर्ण विचार करून तुमच्या या प्रश्नाचे उत्तर आम्ही खाली लिहिलं. बघा म्हणे वरी प्रश्न आहे बाबा तुम्ही लिहिलेला, आणि खाली त्याचं उत्तर आहे. ते उत्तर तुम्ही वाचा आणि आम्हाला सांगा नेमकं हे उत्तर कसं आहे. तर गुरुजींना असं बघितलं त्याच्याकडे. आणि बघितल्याच्या नंतर गोळे महाराज गुरुजी असे बघितले आणि गुरुजी नाराज झाले, एकदम नाराज झाले. गुरुजी लगेच चेहरा त्यांचा पडला. आणि पडल्याच्या नंतर गुरुजी म्हणले, मी इतक्या दिवस यांना शिकवल्याचा काहीच लाभ नाही झाला म्हणले. का लाभ नाही झाला म्हणले, कारण की काय उत्तर लिहिलं म्हणे या मुलांनी, नेमकं शिकले काय म्हणे इतक्या दिवशी. 12 वर्ष, आता काही पोरा आळंदीला 12 वर्ष राहतात पण काही येत नाही महाराज. हरिपाठाची मालिका कुठं चुकते हे पण सांगता येत नाही. हरिपाठामध्ये काय काय सांगितलं ज्ञानोबरांनी हे सुद्धा सांगता येत नाही. ज्ञानेश्वरी तर कधी पारायण करणार नाही, जाऊ द्या आता तिकडलं सोडा. परंतु हे गुरुजी प्रश्न पडला गुरुजींना. आता म्हणले माझी एकाच विद्यार्थ्यावर श्रद्धा आहे म्हणले. बापरे किती वर्ष झाले, 12 वर्षानंतर रामभाऊ महाराज तुमच्या दारच्या त्या मुलांना बोलवायचं सांगितलं. कोणता मुलगा होता तुमच्या दारी, एखादा सामान्य साधक तुमच्या दारी आला होता, ते आज माग येतं आहेत का नाही. आणि माग तो मुलगा त्या मुलाला बोलवायला सांगितलं. आणि बोलावल्याच्या नंतर सदारे बोलवून आण म्हणले. त्याला सांगितलं, अरे चल तुला गुरुजींनी, नाही नाही म्हणे बाबाने आवाज दिल्याशिवाय येणार नाही. आता तो पण महाराज त्याला सेवा सांगितली नाही, गुरुची आज्ञा कशी मोडू आहे का नाही. बरं म्हणे ठीक आहे. आणि मग आता गुरुची आज्ञा मोडायची नाही. मग गुरुजीने आवाज दिला, इकडे 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 चल अक्षय चल इकडे, असा आवाज दिला. म्हणजे आता त्या यायचं म्हणून नाही सांगत, आवाज दिला. आवाज दिल्यानंतर पुन्हा आवाज दिला, अरे इकडे इकडे तुलाच बोलवतोय इकडे इकडे. आणि आल्याच्या नंतर मग ते आला महाराज आला आणि साष्टांग दंडवत घातलं. श्री संताचे माथा चरणावरी साष्टांग हे घाली दंडवत करी दंडवत घातलं. आणि घातल्याच्या नंतर म्हणले, बाळा मला या इह लोकाची यात्रा करायला जायचं म्हणे. मला काय करायचं ते महात्मा म्हटले, मला या इह लोकाची यात्रा करायचं म्हणे. आणि हे माझे विद्यार्थी माझ्याकडे इतक्या दिवस शिकले म्हणे. आता फक्त माझा तुझ्यावर विश्वास आहे महाराज. आपला सुद्धा विश्वास संताच्या पायावर असला पाहिजे बरं का. जसा गुरुचा शिष्यावर विश्वास असतो ना, तसा आपला विश्वास असला पाहिजे. तुकाराम महाराज सांगतात ना, संताची पाय हा माझा विश्वास, कारण सर्व भावे दास झालो त्यांचा. तुकाराम महाराजांचं संताचा दास तर सांगितलंच, पण संताचा दास सांगितल्यानं तुकाराम महाराज म्हणतात संताच्या दास दास झालं पाहिजे. मज दास करी त्यांचा, मज दास करी त्यांचा, मज दास करी त्यांचा, संत दासांच्या दासांचा, संत दास
दास करी त्यांचा, संत दासांच्या दासांचा. तुकोबराय म्हणतात त्याच्या दासांचा मी दास होईल, संत दासांच्या दासांचा. असं महाराज दास्यत्व जर केलं असेल, कोणी केलं असेल तर माझ्या हनुमंतरायाचं उदाहरण लगेच आठवतं. दास्यत्व निकट हनुमंत पै केले, म्हणून देखील रामचरण. प्रभू रामचंद्राची काय केलं? दास म्हणून सेवा केली. म्हणून स्वामी काज गुरु भक्ती, अशी माणसाने स्वामीची सेवा केली पाहिजे. म्हणून या पहिल्या सेवेमध्ये स्वामीची सेवा कशी करावे तर ती तशी सेवा सांगितली, जशी हनुमंतरायाने केली त्यांच्या स्वामी सेवा प्रभू रामचंद्राची, अशी सेवा करायला पाहिजे. हेची विष्णूची महापूजा. आणि मग तशीच सेवा केली. कोणी केली? त्या साधकाने केली. आणि त्या साधकाने सेवा केल्यानंतर जेव्हा गुरुजींना आवाज दिलं आणि गुरुजींनी सांगितलं, बाबा काय कर, वाच हा प्रश्न. आणि प्रश्न वाचल्यानंतर मला काय कर, मी इथे बसतो खुर्चीवर, ते उत्तर लिही म्हटले खाली. आणि मग आता त्याला महाराज वाचता नव्हतं येत, लिहिता नव्हतं, एकदम अज्ञानी होता तो. आणि वाचता येत नाही काय. मग त्यांनी त्या मुलांना विचारलं हरी महाराजांना विचारलं, म्हणे सांगा हे वाचून दाखव मला. आणि त्यांनी वाचल्याच्या नंतर काय केलं महाराज, त्यांनी लक्षात घेतलं आणि म्हणे सांगा रे तुम्ही काय उत्तर लिहिलं. म्हणे आम्ही असं उत्तर लिहिलं, आमच्या गुरुजींना काय ते आवडलंच नाही. पोरं असे धावून बोलले त्याला. आता इतक्या दिवसांनी त्याला मान भेटले. एखाद्याला जर मान जर भेटत असला तर माझं काही याच्या पोटात दुखतात. त्या विद्यार्थ्यांना राग आला. म्हणे इतक्या दिवसांनी आपण इतकं शिकलो, म्हणे आपलं तोंडाची जीभ तुटायची वेळ आली, म्हणे वाचन करू पाठांतर करू ग्रंथाचं अध्ययन करू म्हणे. आणि आपण उत्तर लिहिलं, गुरुजींनी पसंत नाही आलं म्हणे. आणि तिकडं दररोज मस्त खात जाय पित जाय कुठं जाय म्हणे. याचं काय आणि याला काय टेन्शन नव्हतं म्हणे. याला गुरुजींनी बोलवलं म्हणे मानाने. मग आता ते रागान म्हणले असं उत्तर लिहि, तुझं नेमकं काय उत्तर आहे म्हणे, लिहा याच्या खाली. त्याने इतकं गोड उत्तर दिलं महाराज. त्याने उत्तर दिलं, मन एक आरसा आहे आणि मन रूपी आरशावरची जी अज्ञान रूपी धूळ असतो तर ती धूळ कोण साफ करतो? त्यांनी सांगितलं ती धूळ गुरु साफ करतो. आणि गुरु साफ केल्यानंतर त्यांनी इतकं भारी उत्तर दिलं, ते उत्तर तुम्ही ऐका. त्यांनी सांगितलं, गुरु भेटल्यावर ते मनच कुठे राहत नाही. असं गोड त्यांनी उत्तर दिलं बळीराम महाराज. गुरु भेटल्यावरती मनच कुठं राहत नाही. माझं आज तसं झालं. जेव्हा गुरु भेटले ना तर मन माणसात असं वाटतं की सांगतच राहावं. परंतु त्यांनी सांगितलं गुरु भेटल्याच्या नंतर मनच कुठे राहत नाही, असं त्यांनी उत्तर दिलं, लिहिलं. आणि गुरुजी आले. आणि गुरुजी आल्याच्या नंतर बघितलं आणि गुरुजींनी वाचलं. आणि गुरुजींनी त्याला कवटाळीत घेतलं. कृपा कटाक्ष न्याहाळिले, आपुले पदी बैसविले, बाप रखमा देविरू भक्ता दिधले वरदान. आणि गुरुजींनी त्याला कृपा कटाक्ष निहाळलं आणि त्याच्या मस्तकावरती हात ठेवला. आणि हात ठेवल्याच्या नंतर आशीर्वाद कोणता दिला? गोळे महाराज, तुमची दासीचा, तुमची ये दासीचा दास करून देवा, तुमची ये दासीचा दास करून देवा, तुमची ये दासीचा दास करून देवा, तुमची ये दासीचा दास करून देवा. आशीर्वाद द्यावा आशीर्वाद द्यावा आशीर्वाद नवविधा काल ओली देशभक्ती, नवविधा काल ओली देशभक्ती. आशीर्वाद द्यावा आशीर्वाद द्यावा तुकोबाराय त्यांच्या गुरुंना तसंच म्हणाले होते, बाबा गुरुजी मी तुमच्याकडे आलो ना, मला तुमचाच दास ठेवा, पण तुमच्या दासाचा मला दास ठेवा आणि त्याच्यानंतर मला हाच आशीर्वाद द्या. तुमची दासीचा दास करून ठेवा, आशीर्वाद द्यावा हाची मज. बघ फक्त बाबा गुरुजी मला फक्त तुमच्याच दासाचा दास करून ठेवा, मला फक्त तुमची सेवा घडो, जन्मांतरी मला ही तुमची सेवा घडो आणि तुमचाच आशीर्वाद माझ्या पाठीशी असावं. म्हणून ज्ञानोबरायाने उल्लेख केला, तू कृपा कटाक्ष न्याहाळिले. आणि कृपेचा हात गुरुजींनी त्याच्या मस्तकावरती ठेवला. आणि त्याला महाराज कोणती संपत्ती दिली? ते आश्रम धन दौलत हे नाही दिली. कोणतं ज्ञान दिलं त्याला? तर महाराज त्याला सगळं
जे ज्ञान होतं गुरुजींनी फक्त त्याच्या मस्तकावरती हात ठेवला आणि हात ठेवल्याच्यानंतर त्याचा आज्ञा निवृत्त झाली आणि त्याला ज्ञानी केलं. आद्य गुरु शंकराचार्य एवढे विद्वान होते महाराज. आणि एवढे विद्वान असल्याच्या नंतर आद्य गुरु शंकराचार्याकडे एक सामान्य साधक गेला आणि आद्य गुरु शंकराचार्यांना विचारलं, म्हणले का हो आद्य गुरु शंकराचार्य, तुमच्याकडे एवढं ज्ञान आहे, तुम्ही एवढे ज्ञानी आहे आणि तुम्ही ज्ञानी असताना तुम्ही या गंगेच्या काठावरती शिळे तुकडे का खाता? तर आद्य गुरु शंकराचार्यांनी जे सांगितलं, बाबा माझी जी सिद्धी आहे या सिद्धीने सुद्धा मी काय करतो, मला जर बघितलं पंचपक्वान्नाचं ताट बोलवू शकतो, परंतु माझं जे ज्ञान आहे मला काय करायचं ते व्यर्थ घालायचं नाही. तर मग काय करा, तुमच्याकडे ज्ञान किती आहे, मग मला ते ज्ञान तरी सांगा, मला तुमचं ज्ञान बघायचं. आणि ज्यावेळेस त्या आद्य गुरु शंकराचार्याला त्या सामान्य साधकाने प्रश्न विचारला तर त्या आद्य गुरु शंकराचार्याने त्या सामान्य साधकाचा हात धरला आणि गंगेच्या तीरावर नेलं. आणि गंगेच्या तीरावर नेल्याच्यानंतर आद्य गुरु शंकराचार्यांच्या हातामध्ये जो चाबूक होता जसा आमच्या नेहुल मामाच्या हातात आहे महाराजांच्या, आणि तो धरला आणि धरल्याच्या नंतर गंगेमध्ये असा बुडवला आणि बुडवल्याच्या नंतर असा वर उचलला आणि उचलल्याच्या नंतर त्या चाबुकाला जे पाणी असतं ना ते पाझरत खाली आलं आणि पाझरत खाली आल्याच्या नंतर एकच थेंब लोंबला खाली. आणि मग आद्य गुरु शंकराचार्याने त्याला उत्तर दिलं, म्हणे ज्ञानाचा सागर म्हटलं म्हणजे समुद्र आहे म्हणे, ज्ञानाचा सागर म्हटलं म्हणजे ज्ञानोबा आहे म्हणे. आणि त्या तुका करे प्रणिपात दंडवत अशा संतांच्या चरणावर दंडवत घातलं पाहिजे तुकाराम महाराज म्हणतात. म्हणून तुकोबराय म्हणतात, या संतांच्या चरणावर दंडवत घालता आणि दंडवत घातल्याच्या नंतर आपल्या जीवनातले दोष निघून जातात, कृत्य झालो ते आपल्या इच्छा पूर्ण होतात. आणि झाल्याच्या नंतर आपण हे काय केलं महाराज, पुढं काय केलं पाहिजे, तर तुकोबराय सांगतात हे सेवेचं फळ सुद्धा हेच आहे महाराज. कोणतं फळ आहे आणि ही सेवा केल्यानंतर जीवनामध्ये कोणतं कार्य होतं आणि ते कार्य निर्माण झाल्याच्या नंतर आपण जीवनामध्ये आणखी पुढं काय केलं पाहिजे, कोणत्या देवाची सेवा केली पाहिजे. अभंगाचं द्वितीय चरण. विष्णूची अनुभव नाही दुजा, दुसरी सेवा करायचं काम नाही. हीच महाराज विष्णूची महाविष्णूची पूजा आहे. हीच भगवंताची सेवा केल्यानंतर हीच विष्णूची महापूजा आहे. आणि पुढे सांगतात की काय करायला पाहिजे, सत्य बोले मुखे दुखवे अनेकांच्या दुखे. अभंगाचा सरळ भावार्थ सांगतो 5 मिनिटामध्ये आणि सेवेला पूर्ण विराम देतो, कारण की 8:30 वाजता कीर्तन सुरू झालं म्हणून 10:30ला समाप्ती करतो. बाबाचा नियम आहे 8 ते 10, परंतु माझ्यासाठी बाबा थांबले म्हणून बाबाचं मी ऋणी आहे. विठ्ठल विठ्ठल. कशी सेवा करायला पाहिजे महाराज सांगतात की आपल्या मुखातून सत्य बोलायला पाहिजे, त्यांच्या दुःखामध्ये सहभागी झालेले पाहिजे. एक जोडपं होता, एक जोडपं. ऐका मी तुम्हाला सेवेचा प्रकार सांगतो एवढा शेवटचा. आणि ते आई वडिलांची सेवा करायचं. आता सहज आठवलं थोडक्यातच सांगतो, खूप मोठी भाग्य आहे कथा आहे ती, पण ते आई वडिलांची सेवा करायचं कशी करायचं सांगतो. आणि आई वडिलाची सेवा करत असताना त्यांनी काय केलं महाराज की त्याची पत्नी, इथं जरा हे कमी करा बरं हे वाटते, आणि त्याची पत्नी महाराज काय करायची, तिला तिच्या सासूचा राग यायचा, खूपच राग यायचा तिला. आणि मग राग येत असताना त्यांनी सांगितलं की आपल्या गावामध्ये पंढरी महाराजांनी 3 दिवसाचा सप्ताह ठेवला म्हणे, आणि आता त्या 3 दिवसाच्या सप्ताहामध्ये काही अडचण आली नाही पाहिजे म्हणे, म्हणून असं कर म्हणे सप्ताह होते म्हणे आपण काहीतरी म्हातारीचं करून टाकू म्हणे.
पण मग म्हातारीचं करून टाकायचं म्हणे. नेमकं कधी करायचं म्हणे, गावातल्या वैद्यानं सांगितलं म्हणे तिथं खालच्या की तुमची म्हातारी मेल्याशिवाय मल्ले कृपाळ होणार नाही म्हणे. आज सांगितलं वैद्याने, त्या तुमची म्हातारी मेलीच पाहिजे म्हणे. आणि मी काय वांजोटी राव का? ज्ञानोबाऱ्या सांगतो वैसेची सेवटी एकच वे वांजोटी ती मोहाची त्रिपुटी नाचू लागे. ती थै थै नाचायला लागली. ज्ञानोबा म्हणतात वांजोटी होती ती. आणि तिने सांगितलं मी वांजोटी राव तुमच्या म्हातारीसाठी, तुमची म्हातारी गेली पाहिजे असं वैद्याने सांगितलं म्हणे. मग आता म्हातारी गेली पाहिजे हे म्हणे, काय हरकत नाही. पंढरी महाराजाचा उद्या काला होते म्हणे. उद्या पंढरी महाराज शनिवारी काला झाला की रविवारी संध्याकाळी म्हातारीचा आपण कार्यक्रम करू म्हणे. बापरे. आणि हा म्हणे बरं. आता म्हातारीचा कार्यक्रम करायचा म्हटल्यावर मग आता याने काय केलं महाराज, काल्याच्या कीर्तनाच्या दिवशी हिला काय केलं म्हणे, जाय तू आज काल्याचे कीर्तन ऐकायला म्हणे. तिला दिलं काल्याच्या कीर्तनाला पाठवून. आणि इकडून बसला गाडीत गेला मेखरले, मेखरून बुलढाणे आले. आणि बुलढाण्याने इकडून गेला तिकून त्याची सासू घेऊन आला. आणि तिकून त्याची सासू घेऊन आल्याच्या नंतर याने काय केलं, ती सासू घरी आणली. आणि मग घरी आणल्याच्या नंतर ती काल्याचं कीर्तन ऐकून प्रसाद घेऊन आली. तिची माय दिसली ना, तिची माय दिसल्याच्या नंतर एवढी खुश झाली ती, एवढा आनंद झाला, तिचा आनंद गगनात मावलाच नाही तिला. आणि म्हणे आई तू कधी आली, आई तू असं, आई तू तसं, आई तू तसं. असा बाया प्रेम करतात आपल्या मायवर. आणि सासूली एवढ्या लाता हाणतात काय सांगा तुम्हाला. आणि महाराज आणि तिनं एवढी आई बघितल्याच्या नंतर आनंदी झाली. अहो म्हणे येडी आहे का म्हणे तू, म्हणे आता आपले लेकरू बाळ होणार आहे म्हणे. आणि माई आई तर आपल्याला आईचा कार्यक्रम करायचा म्हणे, तू आई लागल ना म्हणे सांभाळायला. काय हुशार आहे म्हणे महानवरा म्हणे. म्हणे महादेवाच्या पुढचाच म्हणे. महादेवाच्या पुढं काय असतं, नंदी. हां महादेवाच्या पुढचाच आहे म्हणे महानवरा. आता इकडं नंदी म्हणतात, आमच्या तिकडं आता काय म्हणतात ते सांगत नाही, जाऊ द्या. आणि म्हणे महादेवाच्या पुढचाच आहे म्हणे. बरं म्हणे आता पंढरी महाराजाचा आज काला झाला म्हणे, संध्याकाळी आपल्याला आपल्या म्हातारीचं काय करायचं रविवारी म्हणे, आपल्या म्हातारीचं काय करायचं सांगतो ना म्हणे मी. तर मग त्याने काय केलं, गेला आईकडे गेलं त्याच्या. म्हणे अगं आई एक काम कर ना ग म्हणे. काय म्हणे, तू दररोज कुठं झोपती म्हणे. तिने सांगितलं बाळा काय म्हणे, तू बायको मला अंथरून देत नाही, चटईवरती पडते म्हणे बाबा. आणि फाटकीच चादर त्या अंगावर घेऊन झोपते म्हणे. आणि म्हणे तू फाटकी चादर अंगावर घेऊन झोपते. आणि तिची आई पायानं म्हणे तिच्या मला गादी टाकली म्हणे. तिनं आज गादीत टाकली, तिची बेडशीट एक रग म्हणे उशी पुन्हा म्हणे. आणि मस्त तिला झोपायला आली. आणि त्याच्या अगोदर तिने चहा पाणी दिलं म्हणे तिले. आणि चहा गी खाऊ पिऊन म्हणे तिला झोपी घाला आली. असं कर म्हणे आई, तू म्हणे येईन येणं म्हणे, तिला गोड गोड बोल म्हणे, जरसं गोड गोड बोल. हो म्हणे जरसं बोल. आणि गोड गोड बोलल्याच्या नंतर काय कर, ती त्या गादीवर झोपते म्हणे. तिला म्हणा येईन बाई तुम्हाला का नाही असा असा त्रास आहे, असं करा म्हणे. मी या जागेवर झोपते म्हणे, मला जे दुःख होते ते दुःख मग या जागेवर झोपल्यानंतर निवृत्तच झालं. तुम्ही असं करा, या जागेवर आज तुम्ही इथं झोपा म्हणे आणि मी तिथं झोपतो म्हणे. येईन मानली ना, येईन येईल काय माहीत की आज असं होईल म्हणून. आणि ती म्हातारी काय केली, उठली आणि ती इकडं झोपली. आणि याची आई होती ती या गादीवर झोपली इकडल्या, इकून उठली इकून झोपली. आणि झोपल्याच्या नंतर मग रात्री 10 वाजले, 11, 12 वाजले. आणि 12 वाजल्याच्या नंतर यानं काय केलं महाराज, रात्री 12 वाजल्याच्या नंतर भल्ला मोठा दगड घेतला. हे बघा दगड, हे तर लहानच आहे पण मोठा दगड घेतला. आणि घेतल्यानंतर तिला म्हणे चाल ना व, पण म्हणे आव म्हणे तुमची माय मारायची ना, मग असं करा म्हणे, एकदा म्हातारीचं तोंड बघून घ्या म्हणजे. नाही म्हणे तुला लय राग येते म्हणे, त्या खेरडी तर थोबाड्यात बघत नाही म्हणे, आता जाऊ दे म्हणे तिला घालतो म्हणे वसनात. अहो नाही हो म्हणे, पण एकदा बघा. नाही म्हणे आता बघायचंच नाही म्हणे, टाका म्हणे दगड. मग आता महाराज जसा त्याने घेतला महाराज तसा धाड दिसे धान वा वा असा दगड टाकला दणकन त्याने. आणि टाकल्याच्या नंतर त्याने काय केलं महाराज, आणि म्हणे अहो मग बघा ना म्हणे मेली का. नाही बघायच नाही. तशीच म्हातारी घेतली पोत्यात घातली. आणि पोत्यात घातल्यानंतर आपल्या गावात नदी आहे, कास नदी आहे खूप मोठी. आणि घेतली आणि दोघं नरावे रातच्या 1 वाजता गेले. आणि गेल्याच्या नंतर धरलं ते पोतं आणि तसंच नदीत टाकून दिलं. आणि टाकून दिल्याच्या नंतर ज्ञानेश्वर महाराजाला लागते कास नदीजवळ. ज्ञानेश्वर महाराजाची तिकडे त्या वड्यात टाकून दिली. आणि टाकून दिल्याच्या नंतर तिकून ती आनंदानंच चालली. आणि मग ती आनंदात चालल्याच्या नंतर ह्यो तिच्यापेक्षा आनंदात चालत आहे. आणि ह्यो म्हणत आहे, ती म्हणत आहे याची माय मेली म्हणे, एवढं आनंदात कसं चाललं नेमकं म्हणे. हा लग्न लोकाचं म्हणे आणि नाचतं येड्या डोक्याचं म्हणे. ती अशी म्हणायला लागली, लग्न लोकांचं नाचतं येड्या डोक्याचं म्हणे, नेमकं एवढं आनंदात हे कसं काय चाललं. त्याला माहिती पण आता कोण मेलं तर एवढं खुश होतं महाराज ते. आणि खुश असताना ते मस्त नाचत आनंदाच्या भरात घरी आले. आणि घरी आल्याच्या नंतर काय केलं महाराज, घरी आलं आणि सकाळचे 4 वाजले. आणि गाईच्या काशेवर त्याने काय केली, थाप हाणली. आणि थाप हाणल्याच्या नंतर
गायीच्या काशीवर त्यांनी थाप हाणली आणि हाणल्याच्या नंतर ते तिकडं दूध काढत जाय आणि दूध काढता काढता ही घरात रई लावायला घेतली आणि सकाळी 5 वाजता आणि पूर्वीच्या माता मावल्या म्हणे सकाळी दूध लवकर 4 वाजता काढायचे ब्रह्ममुहूर्तामध्ये आणि दूध काढल्यानंतर सकाळी रई लावायचे असं म्हणतात बरं का, व सांगत होते. आणि ती रई लावत होती. संतोष सुख दुःख दोष अंगा लागे. महाराज दुःख तिला झालं परंतु आनंद याला झालं, हा संतुष्ट झाला. तसं महाराज आई वडिलाची सेवा करायला पाहिजे. कशी सेवा करायला पाहिजे अशी नाही, तशी सेवा नाही करायला पाहिजे. पण बघा आत्ताच्या सुना अशा असतात. म्हणून महाराज सांगतात सेवा कशी करायची. स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती हेची विष्णूची महापूजा अनुभाव नाही तुझ्या. आणखीन काय केलं पाहिजे. सत्य बोले मुखे दुखवे अनेकांच्या दुखे हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझ्या. सर्वांनी एकदा गोड मस्त पैकी हातवरी करा बरं. मस्त आपल्याला एकदा भगवंताचं नामचिंतन करायचंय. करा जरा वर मागचे करा जरा त्या गाडीच्या पुढचे इकडले करा ना, इकडले काय झोपले काय. दिवाळीचे लाडू करा दिवाळीचे लाडू करंजा खाले असतील ना. राव द्या रातभर असेच माझे काय करा जरा. केले का. आणि सगळ्यांनी माग म्हणायचं म्हणा विष्णू महाराज विठोबा. सगळ्यांनी माग म्हणलं पाहिजेत विठोबाय रखुमाई. हातवर टाळी 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 जरा टाळी वाजव. टाळ्यापेक्षा टाळी आली पाहिजे. टाळी का. सर्वांचे धन्यवाद. सुंदरपैकी भजन झालं. असं निश्चयाचं बळ असलं पाहिजे माणसाच्या अंगात. म्हणून तुकोबराय सांगतात की निश्चयाचं बळ प्राप्त झाल्याच्या नंतर त्याचं कोणता फळ आहे ते धर्म तुकोबराय अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात.